आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळ। अधिवेशन चालू असताना जुगार खेळणारे कृषी मंत्री तुम्ही पाहिले असतील। त्यानंतर सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकून कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या असं निवेदन देतानाचा एक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला असेल आणि त्यामुळे अजित पवारांच्या गटाची क्रेडिबिलिटी आता धोक्यात आली आहे। फडणवीस देखील या विषयावर थेट बोलले असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। छावा संघटना राष्ट्रवादीला इशारा देते आहे। मनोज जरांगे पाटील देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरले आहेत आणि त्यामुळे दादांना घाम फुटलाय। आता ती हांतानी होते म्हणल्यावर कसं काय नाही करायचं आणि मग असे गुंड पाळले तर होय ना, त्या परळीसारखं त्या बीडसारखं संतोष देशमुखांच्या प्रकरणासारखं। आणि या सगळ्यामध्ये राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की अजितदादा त्यांना वाचवणार। अरे बाबा, मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही, मी खोटं नाही सांगत। सूरज चव्हाण कोण आहे? छावा संघटना या घडलेल्या घटनेमुळे आणखी मजबूत होणार का त्यांची आक्रमक शैली? आणि त्यामुळे अडचणीत सापडलेले अजितदादा पवार आणि त्यांची साथ आता फडणवीस देखील देत नाहीये की मुंडी प्रकरणात थोडीफार देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली आहे ज्यामुळे अजितदादांचं टेन्शन वाढलंय? चला तर सविस्तर जाणून घेऊया। विधान भवनात कामकाज सुरू असताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे अगदी कायदा बनवणाऱ्या सभागृहात मंत्री महोदय स्वतः ऑनलाईन जुगारात रमलेले होते। सदनात शिस्त आणि जबाबदारी असावी ही अपेक्षा, पण इथं शिस्त हरवली आहे आणि जबाबदारी ऑनलाईन पत्त्यांमध्ये गेली। या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे आणि त्यांचे काही सहकारी गेले। त्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि पत्ते खेळायचेच असेल तर हे घ्या पत्ते, कृषी मंत्र्यांना घरी जाऊन पत्ते खेळायला सांगा असं ते म्हणाले। पण हे काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवडलं नाही आणि त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली। नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात ही मारहाण झाली आणि त्यामुळे सूरज चव्हाण विरुद्ध छावा संघटना अर्थात राष्ट्रवादी विरुद्ध छावा संघटना असा वाद जो आहे तो विकोपाला गेला, वाद वाढला। त्यानंतर लगेच सूरज चव्हाण यांच्याकडून राजीनामा देखील घेतला गेला। एका पोलीस पाटलांचा मुलगा निरंजन डावखरेच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या संपर्कात येतो आणि थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळवतो। अशी चढती राजकीय कमान चढणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या कारकिर्दीला या मारहाण प्रकरणामुळे या घटनेमुळे ब्रेक लागणार आहे एवढं मात्र नक्की आहे। मात्र पवारांच्या आणि सुनील तटकरे यांच्या नावावर जास्त उड्या मारू नका, तुम्हाला महाराष्ट्रभर फिरणं आहे। तसेच सूरज चव्हाण जिथं दिसेल तिथे त्यांचा बंदोबस्त करू, शिवाय येतो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है आणि महाराष्ट्रातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे कार्यालय पेटून देऊ शकतो असा छावा संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय, आक्रमक भूमिका घेतली आहे। संघटनेनं थेट इशारा दिलाय की जर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीचं एकही कार्यालय शिल्लक राहणार नाही। त्यामुळे अजित पवार यांच्यावर दबाव आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांची साथ सोडली आहे यावेळी, त्यामुळे दादांना घाम फुटल्यासारखी स्थिती आहे। देवेंद्र फडणवीस यांनी साथ सोडली आहे म्हणजे नेमकं काय केलं किंवा ते काय म्हणालेत? फडणवीस म्हणालेत की मी सुद्धा कोकाटे यांच्यावर आलेल्या आरोपांना गांभीर्यानं घेतलेला आहे। या प्रकरणात कोणतीही माहिती दडवली जाणार नाही, जे काही घडलंय ते भूषणावह नाहीये। म्हणजे त्यांनी कोकाट्यांच्या वागण्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शवलेली आहे। मात्र त्यांनी निर्णयाची जबाबदारी सरळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवली आहे, कारण कोकाटे हे अजितदादांच्या पक्षाचे आहेत। आता प्रश्न पडतो, हा व्हिडिओ शूट केला कुणी? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला कोकाटेंनी यामधून बचाव करण्याचा प्रयत्न केला। यावर स्पष्टीकरण देताना ते असं म्हणाले की यूट्यूबवरून खालच्या सभागृहाचं थेट प्रक्षेपण मी पाहत होतो आणि अचानक मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली, ती स्किप करीत असताना कोणीतरी व्हिडिओ शूट केला। पण सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाट्यांचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ शूट केला कोणी, हा महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय। असा अंदाज लावला जातोय की व्हिडिओ सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी शूट केलाय, म्हणजे घरचाच वेदी कुणीतरी आहे। अशा प्रकारचे पुढे सहसा विधिमंडळात उपस्थित असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पक्षातीलच एखादा असंतुष्ट आमदार शूट करू शकतो, जेणेकरून तो दुसऱ्या गटाला राजकीय फायदा मिळवून देऊ शकेल असा अंदाज वर्तवला जातो। या संपूर्ण घटनाक्रमावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील थेट प्रतिक्रिया दिली आहे।
आता ती हानतानी होते म्हणल्यावर कसं काय नाही करायचं. आणि मग असे गुंड पाळले तर होईना त्या परळीसारखं, त्या बीडसारखं, संतोष देशमुखांच्या प्रकरणासारखं. अजितदादाच्या भोवती अवतीभोवती सगळे तेच नाही, एखादा भाग नाही तर अजितदादाच्या टांगड्यातून. आता हे प्रकरण अजित पवार गटाच्या गळ्यात अडकलेलं आहे, जसं मुंढेंचं अडकलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असं म्हणाले की कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेणार. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील. पण हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे आणि दरम्यान कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील जोरदार चर्चा होती आहे. प्रश्न असा आहे की अजित पवार खरंच कोकाटेंच्या चुकीचं समर्थन करतील की दबावाखाली का होईना त्यांचा राजीनामा घेतील. मुंढेंनंतर कोकाटेंचा नंबर लागणार आहे का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. महाराष्ट्राचा हा कृषी मंत्री तुम्हाला आवडतोय का ते देखील नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.